नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते सबस्क्राइब करा, अन्यथा आपल्याला या बातम्या भविष्यात दिसणार नाहीत। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। लोकसभेपेक्षा विधानसभेत 13,500 मतदारांमध्ये वाढ, 3 लाख मतदार निवडून देतील आमदार। हजारो भक्तांची कावड यात्रेत अडचण नको, जिल्हाधिकाऱ्यांनी वाटून दिल्या विभागनिहाय जबाबदाऱ्या। जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचारी पुन्हा झाले आक्रमक, तीव्र आंदोलनाचा पुन्हा दिला इशारा। शहरातील उड्डाणपुलाखाली भिकाऱ्यांचा राडा, महिलेच्या नाकातोंडातून निघाले रक्त, महापालिकेचे दुर्लक्ष। घरोघरी तिरंगा अभियानात प्रत्येकाने व्हा सामील, जिल्हाधिकाऱ्यांनी आज रॅली मार्फत सुरू केले अभियान। आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीनंतर तब्बल 13,500 मतदार अकोला जिल्ह्यात वाढले आहेत। जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 3 लाख मतदार निवडणुकीत आमदार विजयी करतील, तर सर्वात कमी मतदार मूर्तिजापूर विधानसभेत आहेत। लोकसभा निवडणुकीनंतर 13,500 मतदार वाढले आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार खेचण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे। जिल्ह्यातील 5 मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 15,88,314 पर्यंत पोहोचली आहे। अकोट 3,02,000, बाळापूर 3,02,000, अकोला पश्चिम मध्ये 3,38,000, अकोला पूर्व 3,43,000, मूर्तिजापूर 2,16,000 मतदार असे एकूण 15,88,000 मतदार या विधानसभा निवडणुकीत मतदान करतील। सर्व मतदारांनी मतदार यादीची तपासणी करून आपली नावे समाविष्ट असल्याबाबत व त्यातील तपशील योग्य असल्याबाबत मतदारांना खात्री करण्याची गरज आहे। अकोला शहरातील कावड पालखी उत्सव शांततेत व नियोजनबद्ध पार पाडण्याच्या दृष्टीने विविध विभागांना जबाबदारी देण्यात आल्या आहेत। तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला। त्याचबरोबर अकोट येथे निघणाऱ्या धारगड यात्रेसाठी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कर्तव्य निश्चित केले आहे। कावड यात्रेबाबत जिल्हाधिकारी यांनी कामांची जबाबदारी वाटून दिली आहे। गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावर रोषणाई, आपातापा चौकात वॉच टॉवर, फिरते शौचालय, मंदिर परिसरात बांबूचे आवरण, उघड्यावर मांस विक्रीस प्रतिबंध, देवळाच्या परिसरात चप्पल ठेवण्याची व्यवस्था, कावड पालखी मार्गावर नदी पात्र व पुलाजवळ स्वच्छता, रोषणाईसाठी हॅलोजन व एलईडी, सीसीटीव्ही, पाणी पुरवठा, आवश्यकतेनुसार झाडांच्या फांद्या कापणे आदी जबाबदारी महापालिकेकडे सोपवण्यात आली आहे। घाटावर स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा, वाहनतळ, प्रकाश योजना आदींबाबत गांधीग्राम येथील ग्रामसचिवांना आदेशित करण्यात आले आहे। कायदा व सुव्यवस्था, देवळाच्या परिसरात गर्दी नियंत्रणासाठी बांबू बॅरिकेटिंग, रहदारी नियंत्रण, बंदोबस्त आदी जबाबदारी पोलिसांना देण्यात आली आहे। ठिकठिकाणी प्रथमोपचार, आवश्यक औषध पुरवठा, रुग्णवाहिका आदी जबाबदारी आरोग्य विभागाकडे, तर गांधीग्राम येथे बोट, आपत्कालीन सुरक्षा पथकाची जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन व महसूल विभागाकडे आहे। रस्ते, पुलाची दुरुस्ती आदींबाबत राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणला आदेश देण्यात आले आहेत। अकोट तालुक्यात धारगड येथे 19 ऑगस्ट रोजी यात्रेनिमित्त सोयी सुविधा, बंदोबस्त, रुग्णवाहिका, औषधोपचार सुविधा, स्वच्छता आदींबाबत अकोट उपविभागीय अधिकारी व तेथील सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आली आहे। त्याचबरोबर बाळापूर येथील मुख्य रस्ता, अकोला नाका व घृष्णेश्वर मंदिर रस्ता दुरुस्ती, पथदिवे, पेयजल सुविधा आदींबाबत उपाययोजना करण्याचे आदेश तेथील यंत्रणेला देण्यात आले आहेत। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली। राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार न केल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला।
महाराष्ट्र राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायती या ठिकाणी कामकाज करणारे कर्मचारी जुनी पेन्शन योजनेबाबत वंचित आहेत। मागील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना लवकर लागू करू असे आश्वासन दिले होते, परंतु याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतला नसल्याने संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे। शासनाने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकर लागू करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामधील कर्मचाऱ्यांनी तीव्र स्वरूपाची निदर्शने केली। यावेळी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी जोरदार नारेबाजी केली। राज्य शासनाने महसूल कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकर लागू न केल्यास येणाऱ्या काळात मोठी आंदोलने छेडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली। महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागील हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भामध्ये आश्वासित केले होते, परंतु याबाबत अद्याप कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। त्याबाबत कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेतले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे आणि या भावना शासनापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत आम्ही आंदोलने आणि उपोषणे केलेले आहेत, परंतु आता दैनंदिन आमचे निदर्शने शासनापर्यंत राहणार आहेत आणि जोपर्यंत शासन याच्यामध्ये काही निर्णय घेत नाही तोपर्यंत अशाच प्रकारची निदर्शने प्रत्येक महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेण्यात येतील आणि त्या अनुषंगाने आज रोजी कर्मचारी संघटनेच्या वतीने इथे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाप्रती निदर्शने व्यक्त केलेली आहेत। शहरातील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या भिकाऱ्यांच्या 2 गटांमध्ये गुरुवारी रात्री जोरदार राडा झाला। त्यामध्ये दोन्ही गटांतर्फे जोरदार दगडफेक करण्यात आली। या मारहाणीत एक महिला गंभीररित्या जखमी झाली। उशिरा रात्रीपर्यंत हा तमाशा सुरू होता। हे पाहता सर्व बेघरांना शेल्टर होम मध्ये पाठविण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत। अकोला शहरातील टॉवर चौकातील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या भिकाऱ्यांमध्ये नेहमी वाद होतात। किरकोळ वादातून हे भिकाऱ्यांचे एकमेकांशी जोरदार भांडण हाणामारी होत असते। दगडफेक, शिवीगाळ आदी प्रकार नित्याचेच झाले असून गुरुवारी रात्री उड्डाणपुलाखालून राहणाऱ्या 2 कुटुंबात काही गोष्टींवरून जोरदार वाद झाला। हाणामारी इतकी वाढली की हे भिकारी 2 गटात विभागले गेले। एकत्र येऊन एकमेकांवर दगडफेक करू लागले। एकमेकांवर जोरदार दगडफेक सुरू होती। या मार्गावरून जाणाऱ्या अनेकांनी मनोरंजनासाठी गाड्या उभ्या करून तमाशा पाहिला। तोपर्यंत हाणामारी आणि दगडफेकीत एक महिला गंभीर जखमी झाली होती। पोलीस आल्यानंतर बघ्यांची गर्दी नाहीशी झाली। पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवले तर इतरांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले। या भिकाऱ्यांमध्ये नेहमीच वाद होत असतात, त्यामुळे या वादातून एक दिवस काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व भिकाऱ्यांना निवारागृहात पाठवण्याची मागणी होत आहे। अकोला शहरात सर्वत्र नागपंचमी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। जुने शहरातील शिवनगर परिसरात असलेल्या प्रसिद्ध व पुरातन शेषनाग मंदिरात पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नागपंचमीच्या दिवशी शहरातील सर्व नागदेवतांच्या मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली। या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते। जुन्या शिवनगर परिसरातील शेषनाग मंदिरात वर्षातील 12 महिने भाविक दर्शनासाठी येत असले तरी श्रावण महिन्यातील नागपंचमीला येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते। सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत येथे भाविकांची गर्दी असते। हे अत्यंत जागृत देवस्थान असल्याची प्रतिक्रिया मंदिरात आलेल्या एका भाविकाने व्यक्त केली। नागाचे पूजन यावेळी करण्यात आले। इतकेच नाही तर स्थानिकांनी कुठल्याही सापाला, नागाला न मारण्याचा निर्धार केला। या मंदिरात भाविकांनी नागदेवतेला आवडणाऱ्या प्रसादाचे वितरण केले। कमसे 150-200 वर्ष पुराण, कारण की जे येललकार आहेत सरदारजी, हे जे शेतामध्ये झोपडीमध्ये त्यांचा मुलगा होता, त्याचे डोळे नव्हते आणि ते शेतीमध्ये काम करून राहिले। मग ते पाहतात त्या झोपडीपाशी आला साप, मोठा ना साप आला, त्याला त्याचा मुलाला डसते, त्याच्यामुळे काही ते तिकडून पळत आला, तो साप चालला गेला। तेव्हा त्या मुलाचे डोळे आले, डोळ्यांनी दिसून चालू केलं। त्याने मग ही मूर्ती आणली, जी आणि नागोबाची मूर्ती आहे जागृत, ती मूर्ती त्याने बसवली होती आणि त्याच्यानंतर हे झाड सुकेलं होतं। त्या झाडाला शेंदूर लावल्यामुळे झाड बी हिरवगार झालं मोठं। हां, हे पुराणं झाड आहे आणि ती लोकांची पानं चालत पहिले, म्हणजे पाणीच्या अंगात नागपूर ठावा, ज्याला ठावामध्ये ठावा होता,
छावे चालायचा पंचमीच्या दिवशी 5 दिवस छावा झाले. आज नागपंचमी म्हणून पंचमी. वंचितचा ढाण्या वाघ म्हणून परिचित असलेल्या सम्राटभाऊ सुरवाडे यांनी वंचितला सोडत थेट AIMIM मध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांनी मूर्तिजापूर येथे विधानसभा निवडणूक लढण्याचा आदेश पक्षाने दिला असून आपण मूर्तिजापूर जिंकू असा विश्वास सम्राटभाऊ सुरवाडे यांनी व्यक्त केला. सम्राटभाऊ सुरवाडे यांची भीमयोद्धा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये मागील 5 वर्षापासून गोरगरीब, पीडित, शोषित, वंचित या लोकांची अतोनात सेवा सम्राट सुरवाडे यांनी केली. संपूर्ण जिल्ह्यात रुग्णसेवेसाठी काम करणारे सम्राटभाऊ सुरवाडे हे संकटकाळी कोणाच्याही मदतीला धावून जाणारे असे समाजसेवक आहेत. राजकारणी कमी आणि समाजसेवक जास्त अशी ओळख सम्राट सुरवाडे यांची आहे. मूर्तिजापूर मतदारसंघात AIMIM या पक्षाच्या वतीने सम्राट सुरवाडे हे लढणार असून पक्षाने जबाबदारी दिली तर मूर्तिजापूर मतदारसंघात आमदार म्हणून विजयी होऊ शकतात. सम्राट सुरवाडे यांच्यामुळे इतरही राजकीय पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. MIMचे सक्षम उमेदवार म्हणून सम्राट सुरवाडे समोर आले आहेत. तर सम्राट सुरवाडे यांच्या नावाला मूर्तिजापूर मतदारसंघात मोठी पसंती असून मुस्लिम, बुद्धिस्ट व बहुजनांमधून सम्राट भाऊंच्या नावाला पसंती मिळत आहे असा दावा सम्राट सुरवाडे यांनी आज सर्किट हाऊसला झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी विदर्भ उपाध्यक्ष मुस्तफा पहलवान, अध्यक्ष मोहसिन सय्यद अख्तर अली, जिल्हा महासचिव मोहम्मद इजाज, महासचिव इरफान अली, बाळापूर अध्यक्ष मोहबिन, शहर अकोट अब्दुल सादिक, आरिफ शाह, अक्रम अली, तादिद अली, सलमान भाई, सद्दाम पटेल, मोहम्मद समीर, जावेद अहमद खान, समस जुहूर, वहीद भाई, इम्रान रब्बानी, ॲडव्होकेट मोहम्मद रेहान, चांद खान, अब्दुल अलीम, अनीस अहमद, सौरभ खंडारे, आकाश हिरोडे, अजमल इफ्ते खान, गुलशेर खान, अय्याज खान, रिजवान खान, शाहिबसाद खान, जुबेर पठाण आदींची उपस्थिती होती. सबसे पहले तो MIM पार्टी के संस्थापक तो अभ्यासु, कर्तृत्ववान, सिलवान, त्यागवान, त्यागमूर्ति, हमारे मराठी भाषा में जिनको हम बोलते हैं सर्वगुण संपन्न, ऐसे इस देश के सांसद के सबसे पढ़े हुए, लिखे हुए और अभ्यासु नेतृत्व बैरिस्टर असुद्दीन ओवैसी साहब को सबसे पहले सलाम करता हूँ. दूसरे, ये हमारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, ये महाराष्ट्र के शेर माजी खासदार इम्तियाज जलील साहब को भी जय भीम और जय मीम करता हूँ. और आज उनके दोनों के विचारों से प्रेरित होके, क्रांतिकारी विचारों से मैं प्रेरित होके शोषित, पीड़ित, वंचित, दलित, नॉन दलित, SC, शेड्यूल कास्ट सब लोगों को समस्या में आवाज दो वहाँ खड़े रहने वाले इम्तियाज जलील साहब और ओवैसी साहब के विचारों से प्रेरित होके मैंने आज जो पार्टी में अम्बेडकर राइट्स पार्टी में मैं 15 साल से काम करता था, उनके विचारों को प्रेरित होकर मैंने वो पार्टी छोड़ के आज MIM में प्रवेश कर दिया. तो मैं हमारे MIM पार्टी के सब जिम्मेदार लोग, जिसमें ये विदर्भ के उपाध्यक्ष मुस्तफा पहलवान, ये जिले के अध्यक्ष मोहसिन भाई, सैयद भाई, जिला उपाध्यक्ष सैयद नफीस साहब, जिला महासचिव मोहम्मद इजाज साहब, इरफान अली साहब, दूसरे महासचिव मोबिन भाई, तालुका अध्यक्ष बाड़ापुर अब्दुल सादिक, आरिफ शाह, अकरम अली और भी जिम्मेदार MIM के यहाँ सब बैठे हैं. मैं इनका भी शुक्रगुजार हूँ कि इन्होंने मुझ पर विश्वास रख के MIM पार्टी में काम करने का मौका दिया. रही बात मुझे टिकट मिलने की या नहीं मिलने की, वो तो जिम्मेदार लोग, हमारे पार्टी के बॉस, जिम्मेदार लोग तय करेंगे. पर पार्टी का टिकट मिलना नहीं मिलना इससे बढ़कर है मुझे MIM के लिए काम करना है. और पार्टी जिले में नहीं तो महाराष्ट्र में पार्टी के लिए काम करके मेरी जिम्मेदारी मुझे अदा करनी है. टिकट मिलना नहीं मिलना ये बात का विषय है, पर मुझे फिलहाल में पार्टी को अपना योगदान देके अपना फर्ज निभाना है. ये मेरे लिए बहुत महत्व का विषय है. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन, जिसके राष्ट्रीय अध्यक्ष अली जनाब अलहाज बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब के नेतृत्व में पूरे हिंदुस्तान लेवल पर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन अपने काम कर रही है. हम महाराष्ट्र के हमारे माजी खासदार व महाराष्ट्र के शेर सैयद इम्तियाज जलील साहब के निर्देश पर हम अकोला में पूरा तालुका वाइज के अंदर बॉडी को कंप्लीट किए हैं. और जो है तो आने वाले इलेक्शन की पूरी ताकत से हम तैयारी कर रहे हैं. और अकोला मतदार संघ में जितने तालुके हैं उन तालुकों में MIM अपने कैंडिडेट पूरी ताकत से उतारेगी. और रही बात बालापुर तालुके की, मुर्तुजापुर तालुके की, आकोट तालुके की, तो हमारे हरदिल अजीज जिन्होंने अभी एक बड़ा पक्ष छोड़कर
सैयद इम्तियाज जलील साहब के हाथ पर औरंगाबाद में एमएम में प्रवेश किया। भीम योद्धा, भीम शेर, हमारे सम्राट भाऊ सोलवाने, इनका हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं और उनके लिए पूरी ताकत से, पूरी मेहनत से कोशिश करेंगे कि पार्टी उनको जिम्मेदारी दे और वो मजलिस का काम पूरी ताकत से अपने मतदार संघ में करेंगे। ऐसी हम अपेक्षा रखते और उनके साथ में खांदे को खांदा लगा के हम लोग काम करेंगे। सम्राट भाऊ ने मुर्तुजापुर विधानसभा से उम्मीदवारी की दावेदारी की है। इस पर जो है तो वरिष्ठ जिम्मेदार इम्तियाज जलील साहब, डॉक्टर गफ्फार कादरी साहब और ऑल इंडिया प्रेसिडेंट बैरिस्टर साहब इस पर गौर व खौज करेंगे और हमको जहां तक उम्मीद है कि सम्राट भाऊ को जिम्मेदारी के साथ टिकट दी जाएंगी, ऐसा हमसे पार्टी से हमको उम्मीद है। सम्राट भाऊ का काम देखते हुए हमको ऐसा लगता है कि उनको टिकट जरूर मिलेगी। वाशिम जिल्ह्यातील जळुका तसेच हनुजखेडा या ठिकाणी बांधकाम करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। रस्त्याच्या बांधकामासाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून या ठिकाणी बांधण्यात येणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे। वाशिम ते अकोला हे अंतर 80 किलोमीटरच आहे। या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना कमी अंतरावर अकोल्याला तसेच वाशिमला पोहोचता यावे याकरता जळुका तसेच हनुजखेडा या ठिकाणी बांधकाम करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। या संदर्भात कारवाई व्हावी तसेच रस्त्याचं बांधकाम चांगल्या प्रतीचं व्हावं याकरिता अकोला येथील अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्या कार्यालयाबाहेर वाशिम जिल्ह्यातील माजी पंचायत समिती सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते सुभाष उत्तमराव देवडे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आमरण उपोषण सुरू केले होते। आज या ठिकाणी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी भेट देऊन आमरण उपोषण मागे घ्यावे तसेच रस्त्याच्या संदर्भातील लढा हा न्यायालयीन पद्धतीने लढावा अशी विनंती उपोषणकर्त्यांना केली। उपोषणकर्त्यांनी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या विनंतीला मान ठेवत उपोषण मागे घेत रस्त्याबाबतचा लढा हा न्यायालयीन पद्धतीने लढण्याचा निर्णय घेतला। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अध्यक्ष अभियंता यांना निवेदने देण्यात आले। माजी पंचायत समिती सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते सुभाष उत्तमराव देवडे पाटील, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव पंडित राजाराम लांडकर, उपसरपंच मोतीराम फोफडे, विष्णू काकड, दिनकर लबडे, दिलीप लबडे, प्रकाश लबडे, गणेश खेडकर तसेच नितीन लबडे हे प्रामुख्याने उपस्थित होते। रस्त्याबद्दल गावकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सुभाष पाटील देवडे आणि पंडितराव लांडकर माजी सरपंच आणि पंचायत समिती सदस्य यांनी या प्रकरणाच्या बाबतीत रस्त्याचं निकृष्टीकरण झाल्यामुळे ज्या ठेकेदारांनी तो रस्ता बनवलेला आहे तो रस्ता पुन्हा बनवावा। जोपर्यंत नवीन रस्ता बनत नाही तोपर्यंत हे उपोषणाला बसणार होते, आमरण उपोषणाला। पण तुम्हाला फोन आला, मी दोघांना विनंती केली की तुम्ही त्या ठिकाणी मेले तरी तुम्हाला न्याय मिळणार नाही, आणि तुम्ही ज्या ठिकाणी बसले या ठिकाणी अनेक वेळा आंदोलन केले मी रस्त्याच्या बाबतीत। इकडे रस्ता पूर्ण व्हायचा आणि इकडे मागून उखळायचा, काही न्याय मिळाला नाही। शेवटी आमच्या लोकांनी अधिकाऱ्याला मारलं, 2-2 महिन्याच्या सजा झाल्या। पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे हा, फक्त मालेगावचा बोरगावचा प्रश्न नाही। तर मी यांना सांगू इच्छितो की तुम्ही त्या रस्त्याच्या बाबतीत पहिले कोर्टात जा, अधिकारी तुम्हाला न्याय मिळणार नाही। याचे बॉस आहेत मंत्रालयात बसलेले, हे मंत्रालयापर्यंत लिंक आहे, हे तर हे उपमाचे ताबेदार आहेत, अधिकारी आणि कर्मचारी सर्व डाकू बसलेले आहेत त्या मंत्रालयात। आणि म्हणून तुम्ही पहिले स्टे आणा, तो रस्ता बीड मिळालं नाही पाहिजे त्याकडे आपण जास्त लक्ष द्या। आमच्या वाशिम आणि अकोला जिल्ह्याला जोडणारा प्रजिमा 16 हा रस्ता व्हावा ही मागणी आमची भाऊ राज्यमंत्री होते तेव्हापासूनची होती। शेवटी आता मागच्या
मार्चमध्ये त्या रस्त्यावर 15 कोटी रुपये शासनानं टाकले आणि ते कामं सुरू झाले. कामं एवढे निकृष्ट दर्जाचे, 2 पुलाचे कामं केले. जुन्याच पुलाला सिमेंटीनं वरून लेप मारला आणि त्याचं बिल काढलं. जवळुका या गावाजवळ आत्ता जूनमध्ये केलेला रस्ता जुलैमध्ये उखडून गेला, गड्डे पडले त्या रस्त्यावर. आणि म्हणून ह्या भ्रष्टाचारी लोकाला, या अधिकाऱ्याला आणि या ठेकेदाराला याची जागा दाखवावी याकरता मी 15 दिवसा अगोदर हे निवेदन दिलं. तरी त्या निवेदनाप्रमाणे शासनानं काही दखल घेतली नाही आणि म्हणून आज मी या ठिकाणी त्या परिसरातली जनता उपोषणाला बसलेले आहोत. भाऊ आले आणि भाऊनं सांगितलं की या गोष्टीत काही दम नाही, हे धोडाचं सरकार आहे, हे काही करणार नाही, तुम्ही कोर्टात जा आणि या शासनाला निषेधमधून एक निवेदन देऊन आपलं उपोषण मागे घ्या. आम्ही ती मागणी मान्य केली. अवैध बांधकामाच्या विरोधात कारवाई करत नाही म्हणून एका वृद्ध गृहस्थाने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी महापालिकेने कारवाई करण्याची मागणी या वृद्धाने केली आहे. जुन्या शहरातील जय हिंद चौक संकुलातील गणपती मंदिराजवळ राहणारे 78 वर्षीय प्रमोद दत्तात्रय गोखले यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता केलेल्या बांधकामावर कारवाई होत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलणार असल्याचे ते म्हणाले. अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही महापालिकेच्या फेऱ्या मारून थकलेल्या या वृद्धाने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करा, अन्यथा 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. मैं 6 साल से महापालिका में चक्कर लगा रहा हूँ. मेरे पड़ोस में एक अवैध बांधकाम हुआ है जिसका सिद्धता हो गई है, उसके सब कागजात है दिए हुए. महापालिका ने नोटिस भी दिए उन लोगों को, फिर भी उन्होंने कार्रवाई करे नहीं. आज 6 साल से मैं 50 पायरें चढ़ता उतरता हूँ और पश्चिम जोन में भी चक्कर मारता हूँ, लेकिन मेरे इसकी दखल ली नहीं जाती. और मैं 78 साल का हो गया हूँ और मैं 6 साल से चक्कर मार रहा हूँ, लेकिन मेरे को कोई सिवाय आश्वासन के कोई मिल रहा नहीं है और कोई मेरी बात का जवाब दे रहा नहीं है ढंग से. और कागजात देते हैं, नोटिस मेरे पास है, तो वो सामने वाले को दी हुई नोटिस भी मेरे पास रखी हुई है. कहना है कि कार्रवाई होना चाहिए, कायदेशीर कार्रवाई होना चाहिए, नहीं तो मैं आत्मदहन करूँगा 15 अगस्त को झंडे वंदन के टाइम. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. ऑगस्ट क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन सप्ताह पर्वावर घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने घरोघरी तिरंगा मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी मोटरसायकल रॅलीने झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मोटरसायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. रॅलीत विविध विभागाचे कार्यालय प्रमुख, विविध शाळांमधील शिक्षक व नागरिक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून पुढे तिरंगा रॅली अशोक वाटिका चौक, खंडेलवाल भवन, हुतात्मा चौक, सिव्हिल लाईन रोड, जिल्हा स्त्री रुग्णालय, अग्रसेन चौक, नवीन बसस्थानक, अशोक वाटिका चौकामार्गे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली. रॅलीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. पुन्हा पाहूया हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. लोकसभेपेक्षा विधानसभेत 13,500 मतदारांमध्ये वाढ, 3 लाख मतदार निवडून देतील आमदार. हजारो भक्तांची कावड यात्रेत अडचण नको, जिल्हाधिकाऱ्यांनी वाटून दिल्या विभागनिहाय जबाबदाऱ्या. जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचारी पुन्हा झाले आक्रमक, तीव्र आंदोलनाचा पुन्हा दिला इशारा. शहरातील उड्डाणपुलाखाली भिकाऱ्यांचा राडा, महिलेच्या नाकातोंडातून निघाले रक्त, महापालिकेचे दुर्लक्ष. घरोघरी तिरंगा अभियानात प्रत्येकाने व्हा सामील, जिल्हाधिकाऱ्यांनी आज रॅली मार्फत सुरू केले अभियान. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राइब करा RRC चे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोला हे न्यूज बुलेटिन.
पुन्हा भेटूयात ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.